अरे याला लावून घेऊन नाही ते आवाज येईल ना. सुरू करायची का? 2 मिनिटं फक्त. 58 झाले. 2 मिनिटं. मीडियाने 4 इतकं आमच्यावरती हे केलेलं आहे ना, 4लाच ठेवली, चार्ज केलेलं आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक स्वागत. आजच्या या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे संबोधित करणार आहेत. सोबतच पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि मी स्वतः सिद्धार्थ मोकळे या ठिकाणी उपस्थित आहे. मी साहेबांना विनंती करतो त्यांनी संबोधित केलं. शॉर्ट पत्रकार परिषद आहे ही. कोल्हापूरमधलं असणारं आमचं जे युनिट आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं युनिट आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्र कमिटीच्या याचा निर्णय झाला आहे की कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून उमेदवारी काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेली आहे. आम्ही असणारं पक्ष म्हणून आणि आयडिओलॉजी म्हणून फुले शाहू आंबेडकर असं संबोधित त्या ठिकाणी करत असतो. आयडिओलॉजिकल भूमिका त्या ठिकाणी घेत असतो आणि त्याच्यामुळे शाहू महाराजांचा असणारा विचारसरणी आणि त्यांचं असणारं कुटुंब हे चळवळीचं जवळचं कुटुंब आम्ही त्या ठिकाणी असणारं मानतो. आणि म्हणून निर्णय तिन्ही ठिकाणी असणारं घेण्यात आलेला आहे की पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा असणारा पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील. आणि मागे जे घडलं होतं ते यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येईल. कोल्हापूरमध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेसमार्फत करण्यात आलेलं आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे. आपण आता विचार. सर, जागा वाटपाचा काही तिढा सुटलेला आहे का किंवा तुमची भूमिका काय? आज ओबीसी बहुजन पार्टी यांचे जे नेते आहेत प्रकाश शेंडगे हे सुद्धा तुमच्या भेटीसाठी आले होते. 1-1.5 तास चर्चा सुद्धा झाली आहे. 22 जागांचा त्यांनी सुद्धा प्रस्ताव दिला अशी माहिती मिळते. काय नेमकं यातून बोध घ्यावा किंवा काय यातून आउटकम? तुम्ही 2 मिक्सअप करताय. MBAचा तुम्ही जर विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा. त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे. मला समजत होते. दुसरं, प्रकाश शेंडगे यांनी असणारा नवीन पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे
त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे असताना सादर केलेली आहे. तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितलं की आमचंच घोंगडं तिथं भिजत पडलेलं आहे, ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलू शकत नाही किंवा फायनॅलिटीला आपण येऊ शकत नाही. 1.5 तास आमची असणारी चर्चा झाली. ते कुठले कुठले मतदारसंघ मागतात आहेत, का मागतात आहेत याची असणारी माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि पुढची चर्चा कंटिन्यू राहील असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. 4 सीझनच्या बैठकीनंतर तुमची जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीसोबत काही चर्चा झाली का? कारण दावे प्रतिदावे बरेच करण्यात आले. संजय राऊतांनी म्हटलं की प्रस्तावित स्वीकारलं असतं तर बरं झालं असतं. त्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे आता पण म्हणतायत की प्रकाश आंबेडकर जे आहेत ते कोळी टाकत असतात. कोळी टाकत असतात की त्यांना वस्तुस्थिती दाखवल्या जात असते, 2 गोष्टी आहेत. त्यात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे घोंगडं ते दिवस भिजलं नसतं. तुम्ही सगळ्यांनी असणारं टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं. त्यांचं कोंबडं आता असणारं उगवायला लागलेलं आहे, आवाज द्यायला लागले, बांग द्यायला लागलेलं आहे की 10 जागेवरती असणारा सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे. 5 जागांवरती NCP, शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे. ही न्यूज माझ्या अंदाजानं एक 8-10 दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं तिला असणारं प्राधान्य मिळालं असतं तर कदाचित तो रिझॉल्व झाला असता. पण सगळा टार्गेट हाच राहिला की वंचित जागा देत नाही, वंचित अमुक करत नाही, वंचित अमुक करत नाही, वंचित अमुक करत नाही. तिथे आमचाच प्रश्न होता. त्यांचंच भांडण मिटत नसेल, त्यांचाच तिढा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं. त्याच्यामुळे आजही त्यांचा तिढा संपलाय असं आम्हाला काही कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही. तुमची नेमकी भूमिका काय राहणार आहे? जोपर्यंत शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, त्या तिघांचा तिढा मिटल्यानंतर तुमची त्यामध्ये एंट्री होणार आहे. तुम्ही त्यांचाच तिढा मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे? तोपर्यंत तुम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहणार. आम्ही असं आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते 26 तारखेपर्यंत आम्ही थांबणार. नाही तर 26ला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार. त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असं इथं मांडलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष 7 जागा ज्या जिंकू शकतात त्या 7 जागा त्यांनी असताना आम्हाला कळवाव्या. त्यामुळे आम्ही असं कुठे थांबलोय असं नाही आहे. आम्ही असणारा मूववरती आहोत. राज्यातल्या नेतृत्वाकडून काँग्रेसच्या काही वाटाघाटी होत नाहीत, काही बोलणं होत नाहीये. तुम्ही त्यांच्याकडे 7 जागांचा प्रस्ताव दिलाय की त्या 7 जागा तुम्ही द्यायला पाहिजे. जर स्थानिक पातळीवरती हा काही तुमचा संवाद काँग्रेससोबत होत नसेल तर दिल्ली पातळीवर आम्ही असणारा आमच्या पत्रामध्ये स्थानिक यांना लिहिलेलं नाही. ते पत्र आम्ही असणारा काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत खरगे यांना असणारं लिहिलेलं आहे. रमेश त्यांचे असणारे जे EICC ऑब्झर्वर आहेत त्यांना असणारं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही असणारा नाना पटोलेंना सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही असणारं एक्सपेक्ट असं करतोय की महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं कुठल्या 7 जागांवरती एकमत झालं तर फार चांगलं आहे. नाही झालं तर त्या खरगे जे आहेत अध्यक्ष जे आहेत त्यांनी घेऊन ते आम्हाला कळवाव्यात असं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे. तुमच्या 7 जागांसंदर्भात तुम्ही त्यांना पत्र लिहिलं, पत्रांचा अजून कोणता रिस्पॉन्स आलेला नाही. बरोबर आहे. जर गरज पडली तर स्वतः तुम्ही राहुल गांधींची या संदर्भात संवाद साधणार आहात का? तुमची काही भूमिका घेण्यापूर्वी अजून त्याच्यावरती आम्ही काही विचार केलेला नाही. तुमच्या 7 जागांचा अर्थ असा काढायचा का की काँग्रेसने 7 जागा आम्हाला कळवाव्या, त्या 7 जागांवर वंचित पाठिंबा देईल, उर्वरित 41 जागांवर वंचित बहुजन आघाडी स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे? तो निर्णय आम्ही नंतर घेऊ. 26 तारखेपर्यंतचं तुम्ही अल्टिमेटम 26 तारखेच्या नंतर आम्हाला जो निर्णय घ्यायचा आम्ही असणारा आम्हाला कोणाला कळवण्याची गरज नाही आहे. आम्हाला ते कळवायचं ते पब्लिकला कळवायचं, वोटरला कळवायचं. तारखेपर्यंत जर निर्णय होत नाहीये, समन्वय होत नसेल तर तुमची भूमिका ही
स्वतंत्र असेल काय? एकला चलोर याची भूमिका मी घेणार. तुम्हाला सांगितलं ना, 26 तारखेला आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही मांडू. सर, बाळासाहेब एकीकडे सध्या तुम्ही असं चार- म्हणत आहात की 7 जागांचा प्रस्ताव काँग्रेस सोबतचा तुम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेतात, मात्र दुसरीकडे मवियाचे नेते म्हणत आहेत की वंचित ही आमच्या सोबतच आहेत, आम्ही वंचितला सोबतच घेऊन चालवतो. ते कुठेतरी दुमत दिसतंय का? आम्ही असं यांचं जर जमलं नाही तर त्याच्यामधला आम्ही असा चॉईस हा दिला की काँग्रेसच्या 7 जागा ज्या आहेत त्या 7 जागा त्यांनी कळवाव्यात. म्हणजे मग आम्ही असं त्यांचं जमलं नाही तर प्रत्येकाला 48 जागा त्या तिघांपैकी लढवाव्या लागतील. आणि त्याच्या तिघांनी जर 48 जागा लढवायचं ठरवलं तर त्याच्यापैकी म्हणून आम्ही काँग्रेसला म्हटलं की 7 जागा तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो त्या 7 जागेवरती. बाळासाहेब, एकीकडे तुमच्यासमोर आव्हान असणार ते महायुतीचं. महायुतीची जवळपास पहिली यादी घोषित झालेली आहे. त्यांच्या आता 20 जणांची यादी येणे बाकी आहे. त्यांच्या दिल्लीमध्ये बैठका सुरू आहे. दुसरीकडे तुमचं असं म्हणतं की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं घोंगडा अजूनही भिजतच आहे. तुम्ही वाट पाहत आहे ती 3 पक्षांची, त्या तिघांमध्ये काय ठरतंय त्यानंतर तुमची भूमिका जाहीर करणार आहात. तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतंय? महाविकास आघाडी तुम्हाला वेटिंगवर ठेवते का, किंबहुना महाविकास आघाडीच्या वेटिंगची तुम्ही 26 तारखेवरून वाट पाहणार आहात? त्यापूर्वी कार्यकर्त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता का? तुमची काही भूमिका जाहीर ते करणार? आम्ही असं गेले 3 महिन्यापासून महाराष्ट्रभर सभा आणि आंदोलन चाललेलेच आहेत आमचे. त्याच्यामुळे आम्ही असं आजच्या स्टेजमध्ये असणारं वेल्ड ऑइल्ड मशिनरी आमची इलेक्शनची झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला असणारं हे जे त्यांचं होत नाही म्हणून वोटरला गॅल्वनाइज करण्याचा जो भाग आहे तो आम्ही केलेलाच आहे. त्याच्यामुळे आम्ही असणारा कॅन्डिडेट असेल तर उमेदवार असं नाही. आमच्या असणारं जी काही बांधणी आहे ती बांधणी म्हणजे जिल्हा पातळीची बांधणी, तालुका पातळीची बांधणी, शहराची बांधणी, प्रभाग, जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल इथपर्यंत आमची असणारी बांधणी आहे. त्याच्यामुळे आम्हाला कधीही केव्हाही इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो रेडी अवेलेबल असतो आणि आम्ही कुठलाही निर्णय घेतला तर तो आम्ही अंमलबजावणी करू 2019 शकतो. प्रमाणे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जागांवरती निवडणुका लढवणार आहात का, किंवा काही स्पेसिफिक जागांवरती निवडणुका लढवणार आहात? अच्छा, आता तुम्ही हे केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आता 7 जागा जेव्हा काँग्रेसमध्ये तेव्हा 48 कसं काय लढणार राजा? सिंपल आहे, सिंपल आहे, सिंपलच सांगू इच्छिता का की आज नेमक्या कोणत्या जागा असणार आहेत? मी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष थोडी आहे. 27 जागांचा आपण एक माहिती दिली होती महाविकास आघाडीच्या बैठकीत की या 27 जागा आहेत, ह्याच्यापैकी काही जागा आम्हाला भेटल्या पाहिजे. मग ज्याप्रमाणे त्यांनी विचारलं की 48 जागा लढवणार की अजून किती, मग त्या 27 जागांचा तुम्ही जो सर्वे केला होता किंवा तुमच्या माहितीत आहे, मग त्या जागांवर तुम्ही निवडणूक लढवणार आहे का? जर एकवलं चालायची तुमची भूमिका असेल तर? ते अजून मी म्हटलं ना की आमची भूमिका जी आहे ती आम्ही 26 तारखेला मांडतो आहोत. सर, तुम्ही पत्रामध्ये असं म्हटलं होतं की वंचितच्या प्रतिनिधींचं ऐकून घेतलं जात नाही महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये. आता मागे जी महत्वाची बैठक सिल्वर गोकुळ झाली तिथे सुद्धा वंचितला बोलवण्यात आलं नाही महाविकास आघाडीकडून. तर कुठेतरी वंचित या पक्षाला गृहीत धरलं जाते का महाविकास आघाडीला? आम्ही आमचा टार्गेट ठरवलेला आहे. डिस्लॉगिंग BJP हा आमचा टार्गेट आहे. त्याच्यामुळे तो टार्गेट अचीव करण्यासाठी हे जे छोटे मोठे हेवेदावे जे आहेत त्याला आम्ही बाजूला सारतो आहोत. आम्ही त्याला काही फार मोठं महत्त्व देतोय असं नाही. आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये त्यांची जी मुळात भांडणं आहेत ती संपली पाहिजेत. ती जर संपत नसतील तर मग आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही 26ला घेऊ ना. नितीन गडकरी जर भाजपच्या जागा कमी झाल्या तर नितीन गडकरी हे पंतप्रधान होऊ शकतात. भाजपच्या जर जागा कमी झाल्या नितीन गडकरी हे पंतप्रधान होऊ शकतात देशाचे. 200च्या खाली जर जागा आल्या किंवा 250 आल्या किंवा किती आल्या ते डिपेंडेबल आहे. मी असं म्हणेन की ऑपोजिशनच्या किती आल्यात. समजा हे 200च्या खाली आले असं धरून चालू तर 300 जागा त्या बाजूला आहेत ना. जेव्हा 300 जागा त्या बाजूला असेल तर पंतप्रधान नेमका त्याच बाजूचा होणार.
नितीन गडकरी कसं होणार? मग त्याच्यामध्ये असणारं जे आहे ते काँग्रेस पार्टीचा रोल हा महत्त्वाचा राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि तो रोल म्हणजे अखिलेशनी जे यात्रा येत असताना जी भावना व्यक्त केली किंवा ममता बॅनर्जींनी असणारी जी भावना या ठिकाणी व्यक्त केली की तुम्ही येताय आमच्या राज्यामध्ये, आम्हाला विश्वासात घ्या, किंवा डिपेंडेबल हे राहील की त्यावेळेस काँग्रेस पक्ष या सगळ्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर काँग्रेसची बाजू आहे. विश्वासात जर काँग्रेसने घेतलं नाही तर मग कोणाची ही बाजू? सर, विश्वासाचाच प्रश्न आहे. तर मग ज्या 4 जागेंचा प्रस्ताव दिला होता तुम्हाला, त्या 4 जागेंपैकी 2 जागा अशा होत्या की जिथे ते तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतले जिंकू शकत नाही असं एक अंदाज वर्तवला जात होता, म्हणून त्या 4 पैकी 2 जागा तुम्हाला दिल्या असं म्हटलं जातंय. मी काय म्हणालो की आम्हाला असं तुम्ही कुठून 4चा आकडा आणला हा मला माहित नाही. संजय राऊतांनी सांगितलंय 4 जागांचा आम्ही प्रस्ताव दिला, त्या 4 जागा आता कोणत्या उकललेलं नाहीये, त्यामुळे वंचित कडून ते सांगता येईल का की 4 जागा आम्ही असणारा कोणत्या जागा आहेत? माझ्या अंदाजानं सिद्धार्थ मोकळे यांनी बरेच वेळा त्यांच्या व्हिडिओमधनं आणि त्यांच्या स्टेटमेंटमधनं क्लिअर केलं आहे की आम्हाला 4 कधीच ऑफर केलेल्या नाहीत, 3 ऑफर केल्या होत्या. त्याच्यामध्ये एक अकोला होती की जी आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही परत घ्या, तसं म्हटलं तर 2च जागा त्याच्यामधल्या असणाऱ्या दिल्या होत्या त्यांनी. त्याच्यामुळे म्हणून म्हटलं की आम्ही जे म्हणतोय ते कॅरी करण्याच्या ऐवजी संजय जे म्हणतात ते फार मोठ्या प्रमाणात कॅरी केलं जाते, अशी असणारी परिस्थिती आहे. सर, नेमका तुम्हाला किती जागा पाहिजेत महाविकास आघाडीकडून? एक प्रत्यक्ष असं चर्चा ह्या टीव्हीवरनं होत नसतात. सर, तुम्ही स्पेसिफिक संजय राऊतांचं नाव घेतलं की संजय जे म्हणतायत ते केलं पडत जातं. महाविकास आघाडीमध्ये प्रमुख 3 नेते आहेत, शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत. तुम्ही ते त्यांच्याशी या संदर्भातला का संवाद साधलाय? जर संजय राऊतांमुळे काहीतरी अडचणी निर्माण होत आहे, कोणामुळे अडचणी होते त्यांच्यामधलं त्यांनी असलेला असं एक लक्षात घ्या की त्या चर्चेमध्ये जे झालं त्याच चर्चेमधनं आमच्या लक्षात आलं की यांच्या 15 जागेंवरती भांडणं आहेत. आता 15 जागेंवरती भांडणं असताना तुम्ही त्या फ्रेंडली लढणार आणि उरलेल्या जागेंवरती तुम्ही काय करणार, याचा कुठेतरी निर्णय झाला पाहिजे. तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही असताना पुढे काहीच बोलू शकत नाही. आता समजा त्यांनी निर्णय घेतला की 15 जागेवरती फ्रेंडली करायचं, मग आम्हाला ठरवावं लागेल त्या 15 जागेवरती फ्रेंडली करायचं की ह्याच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा. आमच्यासमोरचं कोड आहे. त्याच्यामुळे म्हणून आम्ही म्हटलंय की आम्ही 26 तारखेपर्यंत थांबणार की यांचं हे 15 जागेंचं कोडं उलगडतंय की न उलगडतंय. शरद पवारांनी भाषणामध्ये एक महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणतात की भाजपला सत्तेत यायचे कारण त्यांना घटना बदलायची. 15 दिवसापूर्वी सुद्धा असं एक वक्तव्य समोर आलं होतं. तुमची प्रतिक्रिया काय आहे? 2014मध्येच BJPने व्हेरी क्लिअर केलं होतं की आमचा अल्टिमेट एम सत्ता घेण्याचा म्हणजे संविधान बदलण्याचा. आता 2014मध्येच त्यांनी डिक्लेअर केलं होतं किंवा मी असं म्हणेन की 1950 सालीच RSSनी व्हेरी क्लिअर केलं होतं. डिक्लेरेशन आहे त्यांचं की ज्या दिवशी आमच्या हातामध्ये सत्ता येईल त्या दिवशी आम्ही हे संविधान बदलणार. हे माहीत असताना NCPने त्यांना 2014 साली न मागता पाठिंबा दिलाच होता. सर, तुम्ही काँग्रेसला 7 जागांवर सपोर्ट करू असं म्हणताय ना, नेमकं ठरलं नाही. ज्या वेळेला ट्रायडेंटमध्ये बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये तुम्ही उपस्थित होतात. बाहेर येताना तुम्ही असं एक विधान दिलं होतं की काँग्रेससोबत आमचं जमत नाही आणि त्याच काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा द्यायचं. मी काँग्रेसबरोबर जमत नाही असं कुठेच म्हणालेलो नाही. मी असं एवढं म्हटलं की चर्चा खुल्या मनाने झाली, खुल्या दिलाने झाली
त्या चर्चेशी मी असताना आनंदित आहे. आणि म्हणून मी असताना म्हणतोय की ॲटलिस्ट 15 जागेंचा डिस्प्यूट आहे तो तरी मान्य करण्यात गेलेला आहे तिथे. ठाकरेंसोबतची तुमची आघाडी अजूनही आहे का? भीमशक्ती शिवशक्ती तुम्ही जाहीर नाही, माझ्या अंदाजाने ती आघाडी आता नाही आहे असं मी म्हणतो. याचं कारण की आता 4 पार्टी एग्रीमेंटमध्ये आम्ही सगळेजण आहोत. जे एक्सक्लुसिव्हली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही. मी अजूनपर्यंत बोललो नाही, पण आम्ही असताना अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे, स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे, जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू. त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले. त्याच्यामुळे असताना आता आम्ही असं म्हणतो ती जुनी युती नाही. आता महाविकास आघाडीबरोबर आमचं जमलं तर युती आहे, नाही जमलं तर युती नाही. मग महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तर पुन्हा एकदा तुमच्यावर युती केली जाऊ शकते, कारण का ही युती जेव्हा झाली ती महानगरपालिकेच्या अनुषंगाने झाली होती. असं काहीच आमचं हे नव्हतं त्यावेळेस की महानगरपालिकेपुरती आणि विधानसभेपुरती आणि लोकसभेपुरती नाही, असं काहीच नाही. पक्षाची युती झाली. एक मिनिट जालन्याची जी जागा आहे मनोज जरांगे जर लढतात तर आपली भूमिका त्याबद्दलची काय? त्यांच्या देखील नावाची मला वाटतं उद्यापर्यंत थांबलं पाहिजे, कारण का 24 तारखेला जरांगे पाटील यांनी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे. त्यांची काय भूमिका येते ते आम्ही बघू आणि त्याच्यावरती मग प्रतिक्रिया देऊ. निवेदन होने दो, निवेदन करते पहले फिर सवाल. सर क्या आपने स्टैंड लिया कोल्हापुर की सीट को लेकर कांग्रेस? ठीक है, कांग्रेस पार्टी ने शाहू महाराज, इनके परिवार में से शाहू शाहजी छत्रपति, इनको नुमाइंदगी दी है, कैंडिडेचर दिया है. हम लोग जो है वो महात्मा फुले शाहू महाराज बाबा साहब की फ़िलॉसफ़ी यहाँ पर अमल करते हैं, लागू करते हैं, उसी का ही प्रचार करते हैं. शाहू महाराज की जो फैमिली है वो हमारे लिए आदरणीय है और इसलिए जब उस परिवार की किसी सदस्य को कांग्रेस पार्टी ने उम्मीदवारी दी है, शाहू शाहजी छत्रपति को जो उम्मीदवारी दी है, वंचित बहुजन आघाड़ी उसका समर्थन करती है और वंचित बहुजन आघाड़ी जो है इनकी जीत के लिए प्रयास करती रहेगी. सर इसके अलावा जिन 7 सीट का जिक्र आपने कांग्रेस से किया था कि आप समर्थन देने के लिए तैयार हैं, क्या कुछ उसके आगे बात बढ़ी है, उनकी ओर से कुछ कहना? मेरे ख्याल से देखिए कि ये सवाल जो है वो थोड़ा सा वक्त के दायरे में नहीं है. उसकी वजह यह है कि अभी भी 15 सीटों पर महाविकास आघाड़ी के तीनों घटक पार्टियां जो है उनमें तालमेल नहीं हो चुका है. इसलिए डिसाइड करना मैं समझता हूँ उनके लिए थोड़ी सी तकलीफ़ है. जब कभी उनकी लिस्ट आ जाएगी तो हम लोग उनको जो है समर्थन जाहिर करेंगे. सर आप जिस तरीके से कहते हैं कि आप कांग्रेस के 7 ऐसे कैंडिडेट्स को आप समर्थन देने के लिए तैयार हैं, कभी आप शिवसेना के पहले करीब गए थे, तो यही फैसला शिवसेना के बारे में क्यों? ये हमने उस दिन जो कहा था, हमने कहा कि हमारी भूमिका जो है वो हमने कांग्रेस के लिए खुली की है. जिसको समर्थन चाहिए वो हम लोग के साथ में अप्रोच करे, हम उससे बातचीत करने के लिए तैयार हैं. शिवसेना के साथ आपका पहला गठबंधन है जो आपने भीमशक्ति शिवशक्ति की, माने वो भी अस्तित्व में? नहीं, हमने उनसे कहा था कि भैया महाविकास आघाड़ी की चर्चा जो है वो चर्चा अपन पहले करेंगे, शिवसेना और वंचित बहुजन आघाड़ी, कुछ बातें अपने में तय हो जाए और फिर हम लोग वहाँ से बातचीत करें तो प्रस्ताव आगे बढ़ता रहेगा और उसको कहीं ना कहीं तो भी शेप देना होगा. लेकिन मेरे ख्याल से शिवसेना ने जो है इस बात को नहीं माना. वो डायरेक्ट MBA के जो पार्टनर्स हैं उनके साथ में उन्होंने बातचीत शुरुआत की. इसलिए मैं समझता हूँ कि जो अनाउंसमेंट हुई थी वो आगे ले जाने में उनका कोई इंटरेस्ट नहीं है.
MBA के साथ में जाने का उनका इंटरेस्ट है, इसलिए हम लोग वहाँ पर रुक गए। और सर इसके अलावा आप कौन सी वो तारीख बताएंगे आप जहाँ पे आप फैसला लेंगे महाविकास आघाड़ी के साथ आप है या नहीं है, या आप अकेले? देखिए हम तो है, देखिए कि 27 तारीख आखिरी है पहले फेज की नॉमिनेशन भरने की। 26 तारीख तक हम लोग रुकेंगे और 26 तारीख को मेरे ख्याल से दोपहर जो है वो हम लोग जो हमारा निर्णय होगा वो निर्णय हम लोग जो है वो आप लोगों के सामने और आप लोगों के माध्यम से लोगों के सामने जाहिर करेंगे। सर जिस तरह से देर रात अरविंद केजरीवाल को अरेस्ट किया गया है, किस तरह से देखते हैं आप? ठीक लोकसभा चुनाव के दौरान उनको अरेस्ट किया गया है, कहीं ना कहीं जो इंडिया अलायंस है उसको कहीं ना कहीं एक झटका लगेगा आपको लगता है? क्योंकि प्रचार भी नहीं हुआ है, अभी तक शुरू नहीं हुआ और अरविंद केजरीवाल को जेल में ना हुई। देखिए एक बात है, उनके वकीलों ने मुझे थोड़ा सा कानूनी थोड़ी सी जानकारी होने की वजह से ये जो शराब का मामला जो है ये कैबिनेट डिसीजन का मामला है। कैबिनेट डिसीजन हुई कि नई पॉलिसी ले आना है। अब नई पॉलिसी आती है तो उसमें कभी घाटा भी आता है तो उसमें कभी प्रॉफिट भी आता है। अब ऐसा है कि पॉलिसी को कोर्ट भी एग्जामिन, जहाँ तक मैं समझता हूँ कि कैबिनेट डिसीजन को कोर्ट भी एग्जामिन नहीं कर सकती है, ना इंक्वायरी एजेंसी उसको इंक्वायर कर सकती है। वो इंक्वायरी करने का अधिकार जो असेंबली में और पार्लियामेंट में जो PAC है, पब्लिक अकाउंट्स कमेटी जो है, वो पब्लिक अकाउंट कमेटी को है और संवैधानिक तौर से ये CAG को है और किसी को नहीं है। इसमें थोड़ा सा तोड़ मड़ोड़ के उन्होंने कहा कि मनी लॉन्ड्रिंग इसमें हुआ है। अब मनी लॉन्ड्रिंग हुआ है, 100 करोड़ रुपए का मनी लॉन्ड्रिंग हुआ, ऐसा ये कह रहे हैं। तो मेरे ख्याल से इनके जो वकील है उन्होंने सीधा कहना चाहिए कि भैया ये जो 100 करोड़ है, ये 100 करोड़ का आंकड़ा आया कहाँ से? अगर है तो फिर उसको कोर्ट के सामने पेश करना चाहिए। ये तो मैं कहूँगा कि तोड़ मड़ोड़ करके मनी लॉन्ड्रिंग का मामला पॉलिसी मैटर में बना दिया, ऐसा मैं मानता हूँ। जब तक इसका लिंकेज नहीं होता तब तक ये अरेस्ट करना भी कानूनी है, ऐसा मैं वहाँ पर नहीं मानता हूँ। सुप्रीम कोर्ट को हम लोग दरखास्त करते हैं, विनती करते हैं कि क्या कैबिनेट डिसीजन जब लिया जाता है, वो इकोनॉमिक डिसीजन अगर हो तो उसमें लॉस एंड प्रॉफिट की कहीं ना कहीं तो भी बात आती है। अगर लॉस एंड प्रॉफिट की अगर बात आती है तो मेरे ख्याल से नानी पालखीवाला जब बजट पर बम्बई में बोलते थे तो वो कई सेक्रेटरियों के डिसीजन से केंद्र सरकार को कितना नुकसान हुआ उसका वो विवरण और फिगर भी देते थे। लेकिन इस बात को पब्लिकली बाहर आने के बाद भी किसी भी सरकार ने उस सेक्रेटरी और उस मंत्री को हिरासत में नहीं लिया, ना उनके खिलाफ कोई कानूनी कार्रवाई की। उसकी वजह यह है कि कैबिनेट डिसीजन लेता है, एक व्यक्ति नहीं लेता है। अगर ये शराब का मामला अगर कैबिनेट डिसीजन का है तो मैं ये कहूँगा कि पूरा कैबिनेट अरेस्ट होना चाहिए। सिर्फ उसमें से जो मंत्री है उसको और मुख्यमंत्री है उसको क्यों? कलेक्टिव डिसीजन, कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी है। तो कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी होने की वजह से वो पूरा मंत्रिमंडल ही अरेस्ट होना चाहिए, लेकिन पूरा मंत्रिमंडल उसमें अरेस्ट नहीं हो रहा है। ये सिलेक्टिव अरेस्ट जो हो रहा है, ये एक मैं कहूँगा कि विक्टिमाइजेशन और पॉलिटिकलाइजेशन की बात है। आम लोगों से मैं अपील करूँगा कि आज केजरीवाल है, कल आम जनता भी इसमें फंस जाएगी, इसलिए जल्दी से जल्दी ये इस सरकार को निकालो, यही हम लोग का प्रचार और प्रसार होगा। आपण सर, दिल्लीमध्ये केजरीवालांना अटक झाल्यानंतर दुसरे मुख्यमंत्री नेमण्यात आलेले नाहीये, दिल्लीचं नेमकं सरकार चालेल कसं? आणि केजरीवालांची अटक किती लॉफुल आहे हा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मराठी.
संविधानामध्ये असं प्रावधान आहे की कॅबिनेट डिसिजन हे कोर्टामध्ये चॅलेंज केल्या जाऊ शकत नाही. कोर्टाचा इश्यू कधी येतो की ज्यावेळेस कॅबिनेट डिसिजन झालेलं आहे, ते कॅबिनेट डिसिजन असेंब्लीच्या सभागृहामध्ये गेलेलं आहे आणि प्रत्येक सभागृहामध्ये PAC आहे, म्हणजे पब्लिक अकाउंट्स कमिटी आहे. त्या पब्लिक अकाउंट्स कमिटीने जोपर्यंत यांच्या ह्या निर्णयामुळे शासकीय लॉस झालेला आहे, आता लॉस हा सुद्धा 2 प्रकारचा लॉस आहे, एक सिव्हिल लॉस आहे आणि एक क्रिमिनल लॉस आहे. जोपर्यंत तो क्रिमिनल लॉस होत नाही तोपर्यंत तुम्हाला पोलिसी कारवाई त्या ठिकाणी करता येत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाला आमची असणारी विनंती आहे की कॅबिनेट डिसिजनच्या निर्णयामध्ये इन्क्वायरी, हे जे इन्क्वायरी एजन्सीज आहेत त्या इन्क्वायरी करू शकतात का, याला जोडून त्यांनी असं केलं की मनी लॉन्ड्रिंगचा असणारा चार्जेस त्या ठिकाणी लावलेत की याच्यामुळे त्यांना एवढ्या कोटीचा असणारा फायदा झाला आहे. मला अजूनही कळत नाही आहे की जे केजरीवालचे जे वकील आहेत, रिकव्हरी किती झाली आहे याचं विवरण तुम्ही देणार आहात की नाही, की जस्ट हिअरसे की 100 कोटीचा असणारा नफा झालेला आहे, ट्रान्झॅक्शन झालेला आहे, अमुक झालेला आहे, पण ते ट्रान्झॅक्शन सिद्ध करता येत नाही. त्याच्यातले असणारे पैसा रिकव्हरी झाला आहे ते तुम्हाला कोर्टाला सांगता येत नाही. तर तुम्ही असं कोर्टाला म्हणताय यांनी हे केलेलं आहे आणि आम्हाला आता ह्याला मार झोडायला करू द्या आणि कबूल करू द्या आणि मग आम्ही सगळे पुरावा आणतो. हे जे चाललेलं आहे माझ्या अंदाजानं पहिल्यांदा थांबलं पाहिजे. सामान्य माणसांना असणारं माझं आव्हान आहे की आज केजरीवाल आहे, उद्या आपण सगळे सध्या असू शकतो, अशी परिस्थिती आहे. माझा प्रश्न असा होता की त्या ठिकाणी आता राज्यामध्ये मुख्यमंत्री नाहीये, तर राज्य सरकारचं काम चालणार कसं, कारण की कॅबिनेटचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री कॅबिनेट बैठक घेत असतात, फाईल क्लिअर करत असतात. आता जर मुख्यमंत्री जेलमध्ये असतील तर कॅबिनेटचे निर्णय कोण घेणार, एक प्रश्न. आणि जर उद्या फाईल एक दिवस मुख्यमंत्री आता असेल, जेलचा नियम असं सांगतो की त्यांना राजीनामा देणं बंधनकारक नाहीये, पण जर दिवसाला हजारो फाईल साईनचं गरज असेल, प्रश्न त्याच्यामधला असणारं एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की हिरासतमध्ये ज्यावेळेस घेतला जातो त्यावेळेस तो एक्यूज नसतो. इन्क्वायरी करायची आहे आणि इन्क्वायरी करायची असल्यामुळे त्याचं फ्री मूवमेंट जी आहे ती रिस्ट्रिक्ट केल्या जाते. त्याच्यामुळे असणारं उद्या केजरीवालने ठरवलं की मी जेलमधनं सरकार चालवेन, थांबवणारं कुठलीही गोष्ट नाही. तो कॅबिनेट बैठक जेलमध्ये घेऊ शकतो. कॅबिनेट म्हणून तो तिथे असणारा सेक्रेटरीला बोलू शकतो, तिथं त्यांचं डिस्कशन होऊ शकतं आणि तिथं त्यांच्या फायलीही क्लिअर होऊ शकतात. म्हणजे हे कायदेशीर आहे. मॉरली जर आपण असणारं बघितलं तर केजरीवालने दुसरा मुख्यमंत्री नेमला पाहिजे, हे मॉरली बाइंडिंग त्यांच्यावरती आहे आणि ती त्यांनी करावं अशी आमची त्यांना विनंती आहे. बरं सर, दिल्लीमध्ये बैठका सुरू आहेत, महायुतीच्या जागेचा देखील तिढा जो आहे तो अद्यापही सुटलेला नाही. आता एक माहिती अशी सुद्धा येते की अमित शहा यांच्यासोबत राज ठाकरेंची जी बैठक झालेली आहे त्यामध्ये शिवसेनेचं नेतृत्व हे भविष्यामध्ये राज ठाकरेंनी करावं असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. ही माहिती सूत्रांकडून मिळते. भविष्यामध्ये असं काय घडेल असं वाटतं तुम्हाला? नाही, मला काहीच त्याच्यावरती कॉमेंट्स नाही. नो कॉमेंट्स. थँक्यू. आडवा प्रिंटला जायला फोटो